छंद या ठिकाणी जमलेल्या सर्व बहुजन बांधवांना विनंती आहे की थोड्या वेळानंतर या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा उरणार नाही. आरेवाडी विरोबाच्या गोपीचंद वनामध्ये पडळकर यांना ऐकण्यासाठी बहुजनांचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि भव्य आंध्र असा प्रदेश, आतापर्यंत दसरा आपण मेळावा महाराष्ट्र या म्हणतो, ठिकाणी आता महाराष्ट्र, कर्नाटक होणार आणि आहे. आंध्र प्रदेश इथून या धनगरांचे ठिकाणी नेते, आपले लोकनेते, सगळे गोपी भक्त गोपीचंद जमणार पडळकर, आहेत. त्यामुळं प्रत्येकाने बहुजनांचे आपापली नेते, जागा धरून बसा बरं. गोपीचंद जना पडळकर जना साहेब जिथं जिथं घावल आज तिथं या जागा दसरा धरून मेळाव्याच्या खाली बसून निमित्ताने घ्या. लवकरात लवकर, सर्व जेवढ्या लवकर आता व्यासपीठावरती बहुजनांना पण या सेल्फी ठिकाणी वगैरे काढून संबोधित झाले करणार असतील आहेत. तर सगळ्यांना आणि विनंती आहे आम्ही की आता आपण त्यांचे सगळेजण विचार जागा धरून घेऊन बसा. संपूर्ण शेडनेट जेवढं पुरण महाराष्ट्रामध्ये तेवढं टाकलंय, दिसेल त्याच्यावर बहुजनांचा टाकलंय. जो काही विचार आहे एलईडी तो वॉल आम्ही लावलाय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय साऊंड सिस्टीम पोहोचवणार लावल्या, आहोत. जिथं ऐकू येतंय तिथं आम्हाला बसा. गोपीचंद पडळकर साहेब यांचे विचार ऐकल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि या बिरोबाच्या संपूर्ण वनामध्ये येऊन महाराष्ट्रातून ही पवित्र माती या आमच्या कपाळाला मेळाव्यासाठी लावल्यानंतर एक प्रकारचं आलेल्या नवचैतन्य सर्व या बांधवांना बहुजनांच्या विनंती मनामध्ये करण्यात येत निर्माण आहे, होतं. आणि आपण हाच विचार कृपया आज स्टेजच्या आम्ही या ठिकाणाहून समोर घेऊन बसावं. जाणार आहोत. या त्यांचे जे काही ठिकाणी विचार आहेत, पडळकर सांगली साहेबांचे जे विचार जिल्ह्याचे आहेत, ते विचार समाज ऐकून आम्ही माजी समाज एक कल्याण प्रकारची सभापती ऊर्जा आमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. फायर ब्रँड नेते गोपीचंद ब्रह्मानंद पडळकर साहेब यांचं या ठिकाणी